दरम्यान राज्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे निधी हस्तांतरित केला। आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज देण्याचे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिलेले आहेत। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि आमच्या मंत्रिमंडळातले आमचे सगळे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये 6,22,000 पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। साधारणतः 5,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज वर्ग होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या जी ही अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी ही कर्जमाफी योजना आहे टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ हा मिळणार आहे। सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज पहिला टप्पा हा वितरित करण्यात आलेला आहे। पहिले टप्प्यात आता हा सुरू झालेला आहे। 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जशी कागदपत्र बँकेकडे आमचे सगळे शेतकऱ्यांची कागदाची पूर्तता होईल त्याप्रमाणे आता ते टप्पा हा व्यवस्थित होईल। त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी एवढी रक्कम ही या कर्जमाफीसाठी ही आपल्याला सरकार शेतकऱ्यांना देणार आहे। किती दिवसामध्ये हे पूर्ण होईल? साधारणतः आपल्याला माहिती आहे की ही साधारणतः 32 लाख आहे, 2 लाखाच्या आतले आणि 2 लाखाच्या वरचे, आणि बाकीचे जे राहिले ते प्रोत्साहन जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांचे ते साधारण ते शेतकरी म्हणजे साधारणतः हा कालावधी 5-6 महिने हा कालावधी चालणार आहे, टप्पा चालणार आहे। पण आता हे 2 लाखाच्या आतले आणि 2 लाखाच्या बाहेर जे 32 लाख शेतकरी त्यांना मात्र पहिल्यांदा पहिला हा लाभ सुरू होणार आहे आणि त्यानंतर दुसरा टप्पा प्रोत्साहन पण आपण तो त्यामध्ये घेतोय। दुसरं एक गोष्ट अशी आहे की तुमच्या पक्षाचा रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की जर आगामी काळात निवडणुका लढायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे किंवा बदलायला हवं आहे असं त्यांनी म्हटलं। नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याकडूनच समजतंय, असं कधीही ते म्हटलेलं नाहीत किंवा कुठं झाले हे केलेलं नाही किंवा माझ्या ऐकण्यामध्ये ते कुठं ऐकण्यात किंवा कुठं चर्चा झालेली नाही आहे। असं कुठं त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाही आहे। आपल्या माध्यमातूनच मी आता आपल्याकडूनच हे ऐकतोय। सुनील तटकरेंवरती नाराजी आहे पक्षात? आमच्या पक्षामध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब, आमचं भुजबळ साहेब हे आमचे सिनियर नेते आहेत। यांच्याबद्दल कोणाबद्दलही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाही आहे। भाजपचा पराभव करणारे प्रशांत किशोर जे आहेत ते आता सल्लागार झालेले आहेत, त्यामुळे भाजपचे नाही, काही नेते नाराज झालेले पाहायला मिळतात। नाही, तो विषय त्यांचा नाही। शेवटी सल्लागार असणं, सल्ला देणं किंवा हे असणं ती गोष्ट वेगळी, पक्ष या बाबतीमध्ये वेगळे। कारण का त्यांचं जे आपण म्हणतो की नाही, त्यांचं ते शेवटी हा बरोबर आहे, तो त्यांचा व्यवसाय, त्यामुळे त्यांनी ते कुठेही करू शकतात, त्यामुळे कुणी नाराज वगैरे अजिबात नाही आहे। की भाजप पक्षाकडनं कुठेतरी नाराजी समोर येताना अजिबात त्यांच्याकडून कुठलीही नाराजी नाही। उलट त्यांना शेवटी आमची महायुती आहे, महायुतीतले आम्ही भक्कम, ऐका ना, आमचा पक्ष भक्कम झाला तर शेवटी त्यांचा पण फायदा आहे। त्यामुळे ते हाताशी धरून पक्ष भक्कम अजिबात विरोधकाला आम्ही भाजपचे ते विरोधक, तो आमचा विषय तो नाही आहे। शेवटी ते आमचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे असं कुठेही नाही आहे। आणि उलट ते आमचे मोठे भाऊ त्या बाबतीमध्ये उलट आमच्यावरती ते आनंद आहे की त्यांच्यामुळे अजून आमच्या सुधारणा होईल, आमची संख्या वाढेल। एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीसाठी बोलवत आहेत, सुनीता पवार यांच्यापुढेही महाविकासच्या काळामध्ये किंवा अर्थ खातं जे देणं गरजेचं होतं ते देखील दिलं जात नाही। या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे नेते आहेत आणि त्यांनी मोदी साहेबांना वेळ मागितली असेल आणि मोदी साहेबांना सुनेत्रावहिनी पवार वहिनींनी जरी वेळ मागितली तर मोदी साहेब त्यांना देतात। आणि राज्याचे काय हिताचे काम असतील, एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळं या राज्यासाठी, राज्याच्या विकास कामासाठी त्यांनी ती वेळ मागितलेली असावी आणि उद्या सुनेत्रा वहिनींनी जरी वेळ मागितली तरी मोदी साहेब त्यांना वेळ देतील। फैसला महाराष्ट्र शासन ने ये लिया है कि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी के नाम से ये कर्ज माफी योजना है
महाराष्ट्र में पहली स्टेप में अभी 6,22,000 किसानों को इसका फ़ायदा दिया है। साधारण जो रकम लगने वाली है ये 5,000 कोटि के ऊपर रकम उनको आज ही प्राप्त बैंक में उनके जमा होगी। मैं शुक्रिया अदा करता हूँ कि राज्य के मुख्यमंत्री ने हमारे किसानों को जो आपको मालूम है कि हमारा किसान पिछले साल बारिश ज़्यादा हुई, इस साल उसके खेती में जो है उनका चढ़ा ये रहा है, लेकिन इसके बाद किसानों को जो मदद की है उसलिए मैं हम मुख्यमंत्री साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ। कितने किसानों को इसका मदद की जाएगी और कब तक और भी किसान टोटल आंकड़ा बता पाएंगे सर आप? 6,22,000 किसानों को मदद होगी, 5,000 कोटि के ऊपर मदद होगी। और कितने किस्त में दी जाएगी, क्योंकि आप बता रहे कि आज ही दे रहे हैं पहली किस्त है और बाकी स्टेप तो अभी होते रहेंगे, आते रहेंगे आगे आगे। हाँ काय काय कोणी राजू शेट्टी काय आरोप केलाय काय आरोप केलाय कल जिस तरह से प्रशांत किशोर ने मुलाकात की, काफी मैराथन मीटिंग रही है, काफी लंबी मीटिंग रही है, क्या लग रहा है कि उनको जो जिस तरह से जो कंसल्टेंट का जो फॉर्म भी है कहीं ना कहीं उनकी मदद की जा सकती है अपनी इमेज को सुधारने के लिए एनसीपी पार्टी को, या चर्चा है कि नेतृत्व बदलने की जरूरत है? उसमें कोई ये नहीं है। नेतृत्व तो बहुत अच्छा है, तटकरे साहब, पटेल साहब, भुजबल साहब और हमारी प्रमुख सुनेत्रा वहिनी पक्ष में उनका स्थान अच्छा है। बहुत अच्छा काम संगठन में वो सब नेता हमारे कर रहे, उसमें बदलाव की कोई ये नहीं है। सब कुछ ठीक चल रहा है? किस तरह से देखते हैं? किस तरह देखा तो वो हमारे त्यांनी ती पूर्तता करावी आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल। त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, आजच 6,22,000 शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे। साधारणतः 32 लाख शेतकऱ्यांची यादी अपलोड झालेली आहे। तो लाभ लवकरच शेतकऱ्यांना हळूहळू टप्प्यात 8-8 दिवसाच्या 10-10 दिवसाच्या फरकाने मिळेल। आता शुभारंभ आज सुरुवात झालेली आहे, त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सगळ्यांना सूचना करायची, त्यांना एक विनंती करायची की ज्यांनी या कर्जमाफीसाठी आपले कागदपत्रे अपलोड केले त्या सर्वांना लवकरात लवकर ही कर्जमाफीची रक्कम मिळेल आणि नंतर प्रोत्साहनाच्या बाबतीमध्ये 50,000 रुपयाचे रेग्युलर कर्ज भरतात त्यांनाही 50,000 रुपये त्यांना पण ती रक्कम लवकरात लवकर मिळेल। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे काळजी करू नये। आता ही प्रक्रिया ही सुरू राहणार आहे। कुणाच्या बँकेत कुणाची अडचण असेल, कागदपत्र थोडीफार कमी जास्त असतील, ती कागदपत्राची त्यांनी ती पूर्तता करावी आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल। शेवटचा प्रश्न घेतो। राजू शेट्टींनी असं सरकारने एकंदरीत इशारा दिलेला आहे की 2 ऑक्टोबरला ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता मावळमध्ये, त्या ठिकाणी आता लॉंग मार्च काढून आम्ही जनसमाधी घेणार आहोत, काय आवाहन करतात? या बाबतीमध्ये शेट्टी साहेबांनी सगळी परिस्थिती समजून घ्यावी, पाहावी किती शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसलेत आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे ती यादी जर पाहिल्यानंतर आणि त्या शेतकऱ्यांचं समाधान झाल्यानंतर आणि निश्चित प्रकारे शेट्टी साहेबांनी तो मार्ग स्वीकारू नये आणि निश्चित प्रकारे हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं, शेतकऱ्यांची काळजी घेणारं सरकार आहे। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीत